नाना, श्रीमन, लष्कर खर्चाची ही किर्द. ठीक. मध्यरात्र केव्हाच उलटून गेली नाना. अजून किती वेळ उभे राहणार? नाना, रीतिरिवाजाच्या शिस्तीपेक्षा राज्यकारभारातली शिस्त आणि उपचाराच्या शिष्टाचारापेक्षा हिशेबातला शुद्ध आचार अधिक महत्वाचा. बसा. जशी आज्ञा श्रीमन. आम्हाला एक सांगा नाना, ही जी सैन्य खर्चाची रक्कम तुम्ही दाखवली आहे त्यात केवळ सैन्याचे पगारच आहेत की इतर काही खर्चांचाही अंतर्भाव आहे? मोहिमेतला समग्र सैन्य खर्च आहे. सैन्याची शिधा सामुग्री, पोशाख, शस्त्रास्त्र खर्च आणि जनावरांचा दाणा गोटा, हा सगळा खर्च मिळून ती रक्कम आहे. या खतावण्या म्हणजे पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे दस्तऐवज आहेत नाना. यात मुघम आकड्यांपेक्षा तपशीलवार नोंदी जास्त महत्वाच्या. सैन्याचे नेमके पगार किती, मोहिमेत सैन्य खर्च किती होतो, पराक्रम गाजवणाऱ्या वीरांचा सन्मान करण्यासाठी किती रक्कम खर्च केली जाते, याच्या नोंदी इथे होणं जास्त महत्वाचं आहे. त्या सगळ्या पावत्या, उचल केलेल्या रकमेची नोंदपत्रकं अधिकाऱ्यांच्या सही शिक्क्यासह दप्तरी तयार आहेत श्रीमन. तरीही दप्तरीच्या हिशेब नोंदणीत ते नोंदवीत चला. तुमच्या जमा खर्चाच्या पद्धतीप्रमाणे शेवटच्या रकान्यात एकूण आकडा लिहा, पण त्याआधी उपरकाने पाडून सर्व रकमा आणि तपशील लिहा. ठीक आहे. पाडव्यापासून नव्या खतावणी नको, पाडव्यापासून नको, आत्तापासून ही पद्धत जारी करा. दप्तरीच्या या सोयी दौलतीसाठी आहेत नाना, दौलत या सोयींसाठी नाही. जी. दादासाहेबांच्या मोहिमेची ही नोंद का? जी. खंडणी पोटी वसुली 2,60,000 आणि हे काय? खासगी पोटी हा 3,20,000 खर्च कुठला? याच्या नोंदी आहेत, तपशील आहेत. जी. म्हणजे दादासाहेब. छान छान नाना, तुम्ही दप्तरीचं काम पाहता आणि अशा अनाकलनीय रकान्यांखाली मोठमोठ्या रकमा लिहिता. त्याचे तपशील विचारले तर घुटमायता. यावरून आम्ही काय समजायचं नाना? श्रीमन, ते सगळे तपशील मला माहिती आहेत, पण तुम्हाला माहिती असून उपयोग काय? ते इथे का उतरवले गेले नाहीत? क्षमा असावी श्रीमन, मला ते खर्च सविस्तर हिशेबात लिहिता आले नाहीत. का? तुमचं गणित कच्चं पडलं की खतावण्यांची पानं संपली? श्रीमन, दादासाहेब मोहिमेवर एकटे जात नाहीत, त्यांचा लवाजमा बरोबर असतो. त्यांच्या नाटकशाळा, दासी, म्हणजे या सगळ्याचा खर्च कोणत्या पद्धतीने लिहिणार? वाड्यावर असल्याप्रमाणेच समस्त व्यवहार होत असतात. म्हणून मग मी ते खाजगी या सदरात लिहिले. छान. जातीवंत, बुद्धिवान आणि निष्ठावंत आहात नाना. आता यात एकच बदल करा. तुमची ही निष्ठा राज्यकर्त्यांच्या कुटुंबियांशी व्यक्तिगतरित्या न ठेवता मसनदीशी ठेवा. त्यातच दौलतीचं कल्याण आहे. श्रीमंत. काय वहिनी साहेब, कसा काय झाला दरबार? आम्हाला काय कळतंय तुमच्या राजकारणातलं? अहो, राजकारण कसलं त्यात? निव्वळ ही असूया, मत्सर, तुमच्याबद्दलचा हेवा. म्हणजे काय तात्या?
मी नाही समज. वहिनी साहेब, हा तात्या नेहमी खरंच बोलतो, म्हणून तर मल्हाररावांचे विश्वासू म्हणून दरबारी मानानं वावरतो. दिसतं ते स्पष्ट बोलतो. वहिनी साहेब, शनिवार वाड्यात आपण एकट्यानंच असं सालंकृत वावरावं याचा इतरांना मत्सर हा वाटणारच. पण वहिनी साहेब, हा मत्सर सुद्धा वरवरचा. खरं राजकारण वेगळंच आहे. वेगळं राजकारण? दादासाहेब, अरे वा, एवढं कसलं राजकारण चाललंय आमच्या महालात? काही नाही, तात्यांना दरबारची खबरबात विचारत होते. का? आपण होतातच ना तिथे पाहायला. हो ना, होते की. पेशव्यांचं कारभारीपद सांभाळणाऱ्या बापूंचा दरारा पाहून मी तर अगदी थक्कच होऊन गेले बाई. आणि आपलाही. आनंदी, अगं एवढं काय मनावर घेतेस तू? आपला माधव अजून लहान आहे, त्याला तेवढा पोच नाहीये. ऐकलत का तात्या? श्रीमंत पेशवे म्हणे अजून लहान आहे. अगदी कुकुल बाळ. हो, नाही, पण आमचं म्हणणं एवढंच आहे की श्रीमंतांनी मुलाचे पाय पाळण्यातच बघावे. मतलब? काही नाही, पण आज बापूंच्यावर धरलेली धार उद्या आपल्यावर उलटू नये म्हणजे मिळवली काय. तात्या, लहान पोराच्या वागण्याला तुम्ही सुद्धा एवढं महत्व देता? ऐकलत वहिनी साहेब, दादासाहेब म्हणजे साक्षात सांबाचा अवतार म्हणतो ते काही खोटं नाही. एवढं पायाशी चालून आलेलं पेशवेपद लाथाडलं आणि कोवळ्या वयात श्रीमंतांना पेशवा बनवलं काय. आणि त्या बदल्यात दादासाहेबांचा भर दरबारात असा घोर अपमान. तात्या, अहो साधी जवाहर खाण्याची बाब ती काय? तेच म्हणतोय आम्ही, साधी जवार खाण्याची बाब ती काय. आणि त्यासाठी अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या दादासाहेबांचा असा पाण उतारा हे. ही गोष्ट दादासाहेबांनी हसण्यावारी नेऊ नये. वेळीच ठेचलं नाही तरी सापाची. तात्या, कोणा संबंधात बोलता आहात तुम्ही? प्रत्यक्ष आमच्या पुतण्याबद्दल? पायलट वहिनी साहेब, कसा अर्थाचा अनर्थ होतो ते. आम्ही बोलत होतो तिनकर महादेवाबद्दल. दिनकर महादेव काय केलं त्यानं? काय केलं नाही ते विचारा. आपण त्याला आपला म्हणून जवळ केलं आणि आपला म्हणत तो आपल्यावरच उलटला काय. श्रीमंतांचे कान फुंकून दरबारातला सगळा बनाव हा त्यानंच घडवून आणलाय. बनाव म्हणजे माधवाला हे सगळं ठाऊक होतं असं तुमचं म्हणणं? सरळ गोष्ट आहे. तू कर मारल्यासारखं, मी करतो ओरडल्यासारखं काय. दादासाहेब, श्रीमंत मध्यरात्र उलटेपर्यंत दप्तरी होते. अहो पण तात्या, बापू नको नको म्हणत असताना यानीच तर माधवाला दप्तरी लक्ष घालायला सांगितलं ना. हो, आम्ही विचार केला, दप्तराच्या जंजाळात एकदा का माधव गुरफटला की राजकारणात त्याची अजिबात ढवळाढवळ होणार नाही. तिथंच चुकलं सारं. दादासाहेब, आपण लढवई शिपाई गडी. दप्तरात लक्ष घालणं म्हणजे कागदाच्या जंजाळात गुरफटणं असं आपल्याला वाटलं तर ते साहजिकच आहे. पण श्रीमंत, त्यांची बुद्धी तर तिरकीच काय. एवाना दप्तराची खडानखडा माहिती श्रीमंतांना झालीये. हे दादासाहेब, अहो राज्याचा ताळेबंद ज्याला मुखोद्गत आहे त्याला आपल्याला टाळा लावायला कितीसा वेळ लागणार काय. जामदार खाण्याच्या किल्ल्याच दुसऱ्याच्या हवाली केल्यावर आपल्या हातात उरणार काय काय. तात्या, नाही तात्या, नाही. आमचा माधवावर विश्वास आहे. पण माझा नाही. आनंदी, तुला सुद्धा माधवाबद्दल एवढा राग वाटतो? अगं पोटच्या पोरासारखा अंगाखांद्यावर खेळवल्यास तू त्याला. हो, मलाही तो मुलासारखाच आहे. पण म्हणून आपला असा अपमान झालेला मी कसा सहन करू? आनंदी, प्रत्यक्ष पोटच्या पोराच्या हातनं जरी हे झालं असतं ना तरी ते मला सहन नसतं झालं.
आणि समज त्यानं आमची माफी मागितली असली तर? खरंच तेवढ्यासाठीच तर दरबार संपताच आम्ही थोरल्या वहिनी साहेबांच्या महाली गेलो होतो. तिथे माधव होताच. आम्ही त्याला असा फैलावर घेतला, गुडघे टेकून माफी मागायची भाषा करायला लागला. खरंच? तेव्हा एका छत्रपतींशिवाय पेशवा कधीही कुणाही पुढे झुकत नाही असं आम्ही त्याला खडसावून बजावलं. तेव्हा सरळ आला. बोला राणी सरकार, यावर आपलं काय म्हणणं आहे? सरकार, बाहेर गुलाबराव आल्यात. बरं निघते मी. हे काय चाललात का? गुलाबराव काय परख्या नाही. आपल्याला नसेल. अहो पण बरं आहे, आम्ही निघतो. बरं नंतर भेटतोच. गुलाबराव, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. उशीरसा केला. सरकार, तुमचा निरोप मिळाला आणि तिचा भाव वाढले की. म्हणजे आमचं काम सरकार, आम्ही असताना तुमचं काम फत्ते होणार नाही होय. पण जरा वाढून पाहिजे बघा. त्याची काळजी करू नका, आम्ही सांगू तेव्हा तिला हजर करा. जा तुम्ही. जशी आम्ही येतो. हे काय, गुलाबराव गेले वाटतं. हा गुलाबराव ना? हो गेले. लवकरचे गेले. कमाल आहे. अहो सरकारी काम होतं, संपलं, गेले. बसा ना, बसा. आपण लवकरशा परत आलात. का आम्ही येऊ नये वाटतं? असं कधी म्हटलं आम्ही? उलट अष्टव प्रहर आमच्या शेजारी आपण असावं असंच आम्हाला वाटतं. हो, अगदी खरंच वाटेल कुणाला. मग खरंच आहे ते. लोक आमच्याबद्दल हेच बोलतात. धरा. काय विशेष खबर बात? रास्ते मम्मी साहेब आल्यावर. असं का? छान. काय म्हणत होत्या? आपल्या इकडचं तिकडचं. आणि बरं का, रास्ते मामी साहेब की नाही, दागिन्याने अगदी नटून थटून आल्या होत्या. असं का? आणि बरं का, रास्ते मामी साहेबांच्या गळ्यातल्या तन्मणीचं खोड की नाही, ऐकताय ना? ऐकतो ना. तन्मणीचं खोड की नाही, इतकं सुंदर होतं म्हणून सांगू. असं का? अच्छा. बरं. ते तन्मणीचं खोड तुम्हाला भारी आवड, होय ना? ठीक आहे. उद्याच बापूंना सांगून तसलंच तन्मणीचं खोड मागवून घेतो, त्याच्यापेक्षा सुंदर. तेवढ्यासाठी नाही की आम्ही ते सांगितलं. बरं समजलं. मी येते. बरं का, एक सांगायचं राहिलंच. तुम्हाला एक दासी हवी होती नाही का? त्याने व्यवस्था केली आहे, उद्या परवा हजर होईल. हेच का गुलाबरावांचं सरकारी काम? आम्ही केव्हाच ओळखलं होतं ते. वाड्यावर दासी कमी काय आहेत? काय वाटेल ते करा.
भोर बाजी तोर बाट तक पिया भोर बाजी तोर बाट तक पिया भोर बाजी तोर बाट तक पिया नैन अलसान भई नैन अलसान भई सगरी रायन का जागे भोर बाजी तोर बाट तक पिया भोर बाजी तोर बाट तक पिया हम सन मुख की बतिया हम सन मुख की बतिया सरस कब्बन सार बदरी सौतन के पास जागे भोर बाजी तोर बाट तक पिया भोर बाजी तोर बाट भोर बाजी तोर बाट तक पिया नयन अलसान भई सगरी रायन के जागे भोर बाजी तोर बाट तक पिया भोर बाजी अरे अरे हे काय करतोस? श्रीमंत, चूक झाली, क्षमा असावी. क्षमा कशाबद्दल? नेहमीपेक्षा लवकरच आलो. काहीतरी गुणगुणावं म्हणून गाऊ लागलो आणि भानच राहिलं नाही. रोजची ठरलेली भूपाळी गाण्याचा रिवाज माझ्याकडून मोडला गेला. क्षमा असावी. अरे वेड्या, क्षमा कसली मागतोस? देव फक्त भूपाळीनंच जागा होतो असं थोडंच आहे. त्याला जागा करतो तो गाण्यातला भाव. आम्हाला संगीतातलं काही एक कळत नाही, पण तुझ्या गाण्यातला भाव आमचं अंतःकरण हिरावून गेला. आमच्याही नकळत आमची पावलं आम्हाला इथेवर घेऊन आली. स्थळ काळाचं भान जसं तुला नव्हतं तसं आम्हालाही नव्हतं. आजपासून तुला भूपाळी गायचं बंधन नाही. तुझ्या मनाला भावेल तेच का. श्रीमंत. गाणं शिकतोस तू? हो. खूप शिक, खूप मेहनत कर, मोठा हो.